शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, इथे माझी सकाळची डब्याची तयारी चालू आहे. त्यांना काय डबा नव्हता, आता फक्त मुलाचा टिफिन बनवायचा चालू आहे माझा. पीठ मळून घेतलेलं, चपात्या 15-20 मिनटं मळून ठेवलेलं, तर बेसनाचे पोळे इकडे करायला घातलेले. एक बेसनाचे पोळे बनवून झालेले आणि तिथे चपात्या करत करत मी बेसनाच्या पोळ्या पण बनवते, कारण सकाळची घाई असते टिफिनची. आणि तिकडे चपाती पण बनवते, कारण भाजी बनवायला वेळच नाही भेटला आणि आता पटापट कामावरून घेते. तर इथे झाले बघा चपात्या वगैरे बनवून. मुलगी गेली शाळेला. आता किचन वगैरे भांडी घासून घ्यायचे, किचन साफ करायचं. तिथे किचन वगैरे सर्व साफ करून झालेलं आहे स्वच्छ असं. भांडी वगैरे घासून ठेवली, किचन एकदम फ्रेश वाटतो मस्त असं. भांडी खरकडे असते की काय असं तरीच किचनमध्ये वाटतं. आणि ते मशीन पण लावलेलं आहे, लादी वगैरे सर्व झालेलं आहे. लक्की बसलेलं आहे, टीव्हीला पिक्चर लावलेला. अजून पूजा वगैरे काय केलेली नाही. तर आता इथे जरा बनवत आहेत बटाट्याची भाजी. तर बटाट्याचे कापून वगैरे धुवून ठेवलेले आहेत आणि ते मसाल्यामध्ये आपल्याला मोहरी, हिंग आणि जिरे घालायचे, थोडीशी हळद वगैरे घालायची, धना पावडर, जिरा पावडर टाकून असंच भाजून फक्त घेणार आहे. साधी सिंपलच मी बनवणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी चटणी पण टाकणार आहे, मीठ पण टाकणार आहे. साईडला दूध तापायला ठेवलेलं आहे आणि सगळं भांडी वगैरे घासून ठेवलं बघा. किचन कसं फ्रेश वाटतंय. भाजी वगैरे आता भाजी तयार आहे. आता जाणार आहे मार्केटला. मार्केटमधून खायला आणायचं आहे लेकीसाठी. काम वगैरे आता तयार झालेलं आहे. आता मार्केटला चालले. त्याच्यासाठी काहीतरी पाला वगैरे, फ्लावरचा पाला वगैरे, फुलं वगैरे आणायचे. पाऊस नाही बाहेर, जरा जाणवलं काम करायचं. आणि आता इथे घेतलेले आहेत चणे, घेतलेत आपले गावठी बारीक चणे, आणि मिसळ घेतलेले संध्याकाळी बनवायला. आले घरी तर एक कस्टमर आलेलं, त्यांनी साडी ब्लाऊज शिवायला दिलेले. साडीला फॉल बिडिंग करायचे, ब्लाऊज शिवायचे. तर तरी अशी आहे साडी बघा, पूर्ण साडी अशी आहे. एकदम सॉफ्ट साडी आहे, सिल्क. असे हे ब्लाऊज शिवायला पण खूप खूप वेळ लागतो. आणि हा ब्लाऊज पीस आहे. आणि अजून भरपूर कामं वगैरे पडलेले आहेत मशीनचे. अजून ब्लाऊज कापून वगैरे ठेवलेले आहेत, ते पण शिवायचे. इथे लावलेले घनगरी जीवन लावायचं दिवसभर. साईडला असं मशीनवरती बसते मी दिवसभर कामं करत. लकीची चालले झोप, त्याचं काय नुसतं खायचं आणि झोपायचं. चला तर आता श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं, तर झालं का काम वगैरे तुमचं? तर आज खूप कंटाळा आलेला आहे, डोकं वगैरे जड झालेले. आज काय पाऊस नाही आहे, आज फक्त असं आबाळ आहे. सकाळी येऊन गेला आहे, थोडा आबाळ आलेला आहे जरा. लकी पण बसलेला आहे. तर आता चहा वगैरे घेणार आहे, थोडासा आराम करणार आहे अर्धा तास. त्यानंतर उठून जेवणार आणि मग मशीनची कामं मला पडलेले आहेत. अजून ब्लाऊज वगैरे कटिंग करायचे आहेत, ब्लाऊज शिवायचे आहेत. तर म्हटलं थोडा चहा घ्यावा, थोडा आता आराम पण केला पाहिजे थोडा, कारण सकाळी रोज 4:45ला उठावं लागतं. आणि तिथून सगळं कामं वगैरे आवरावी लागतात. सगळी कामं टाईम टू टाईमच करावी लागतात. आता थोडं जेवण वगैरे आराम करेन, मग 1:30 वाजता उठीन आणि नंतर मग मशीनची कामं करेन. तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो कमेंटमध्ये सांगा. आता काय पावसामुळे जास्त आता 4-5 दिवस झालं मी बाहेर गेलेली नव्हती. आज गेले, जरा मटकी वगैरे घेऊन आलेले ती संध्याकाळचं रुटीनसाठी, संध्याकाळच्या जेवणासाठी. संध्याकाळी मटकी वगैरे बनवणार आहे. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, कमेंट करा.